आता सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी। सोलापूरच्या सिव्हिल शासकीय रुग्णालयामध्ये मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये लढाई झाली। दोन गट आमनेसामने आले। सालार गँगच्या 40 ते 50 जणांच्या जमावानं जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला केला। तलवारीनं हा हल्ला केला। सालार आणि जहागीरदार गँगमध्ये हे टोळीयुद्ध भडकलं आणि या मारहाणीमध्ये 10 जण जखमी झाले तर 2 जण गंभीर आहेत। दुपारी नई जिंदगी भागात झालेल्या किरकोळ वादाचं पर्यवसन हे नंतर रात्री गँगवॉरमध्ये झालं। शासकीय रुग्णालयात आता भीतीचं वातावरण आहे आणि याच संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे सोलापूरचे प्रतिनिधी संजय पवार आपल्यासोबत आहेत। संजय, टोळीयुद्ध भडकले सोलापूरमध्ये, आता सद्यस्थिती काय आहे? पोलिसांनी किती जणांना ताब्यात घेतलंय? गिरीश, सोलापूर जवळपास सोलापूर शहरांमध्ये अस्वस्थता म्हणता येईल अशा पद्धतीचं वातावरण आहे। काल नई जिंदगी चौकामध्ये जे पूर्वीपासूनची पूर्ववैमानापासून जी भांडणं आहेत त्याच्या भांडणाचा मोठा उद्रेक काल शासकीय रुग्णालयात दिसून आला। मध्यरात्री सालार गँग आणि जहागीरदार गँग यांचे खूप दिवसापासून वाद आहे आणि ते थेट वाद रुग्णालयात गेल्यामुळं तेथील इतर रुग्णालयाचा खूप मोठा त्रास झाला। याचा अर्थ की सोलापुरातली कायदा सुव्यवस्था बिघडल्याची जवळपास चित्र समोर येत आहे आणि त्याच्यामुळे सोलापुरामध्ये असं वाटते पोलिसांचं नियंत्रण कमी झाल्याचे सध्या बोललं जात आहे। एकंदरीत सोलापूरचे आयुक्त शेणगावकर साहेब आहेत, त्यांचं एकंदरीत पोलिसांवरचा वचक जो कमी झाल्याचं असं एकंदरीत चित्र दिसायला लागलेलं आहे। गिरीश, संजय, या टोळीयुद्धातल्या सर्वांना ताब्यात घेऊन कुठेतरी शांतता शहरामध्ये ठेवली पाहिजे, हेच पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। सिव्हिल शासकीय रुग्णालयात दोन गट आमनेसामने भडकले आणि किरकोळ वादाचं पर्यवसन हे टोळीयुद्धात झालं, त्यामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।